शालोम प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात आजच्या या अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण सर्व या उपासनेमध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहात याबद्दल खरोखरच आनंद वाटतो. चला, ही उपासना आपण मनापासून करूया, आत्म्याने करूया. यासाठी परमेश्वराचं मार्गदर्शन घेऊया, त्याचं सहाय्य मागूया, प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हातात देऊया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही खरोखरच तुझे ऋणी आहोत. आम्ही तुझी उपकारस्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो आणि तुला सर्व मान, महिमा, गौरव देतो. प्रभुदेवा, ज्याचं नाव आम्ही उंच करावं, ज्याला आम्ही महिमा द्यावा, ज्याचं आम्ही गौरव करावं, असा केवळ तूच आहेस. तूच आमच्यावर प्रेम करतोस आणि आम्हाला दररोज एक नवीन संधी देतोस. आज देखील ही एक नवीन संधी तुझी उपासना करण्यासाठी दिलेली आहेस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजची उपासना आम्ही तुझ्याच स्वाधीन करतो. आम्ही मनापासून खरेपणानं तुझी उपासना करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. आमचं अशक्तपण तू दूर कर. आम्हाला तुझ्या सामर्थ्याने भर. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आज आम्हाला मिळू दे. तू आमच्याशी बोलतोस हा अनुभव आम्हाला येऊ दे. आणि प्रभुदेवा, तू बोलल्यानंतर ते आम्ही आमच्या जीवनामध्ये लागू करावं यासाठी तू आमचं सहाय्य कर. आजची उपासना आम्ही तुझ्या हातात देतो. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आजच्या उपासनेमध्ये प्रभुभोजन सुद्धा आहे, तेव्हा तयारी असू द्या. चला सुरुवात करूया स्तुतिगीतांनी. पुण्याहून प्रीती निकाळजे एक सुंदर गीत घेऊन आपल्यामध्ये उपस्थित आहे. तिच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला सर्व मान, महिमा आणि गौरव. आणि ही वेळ परमेश्वराने आपल्याला स्तुती आणि आराधनेसाठी दिलेली आहे, त्याच्यासाठी त्याला धन्यवाद. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला हे म्हणतं, यशाया 12 आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये आपल्याला हे सांगतं की पहा, देव माझे तारण आहे, मी भाव धरितो, भीत नाही, कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि तो माझे गीत आहे. हालेलुया, परमेश्वर आपलं बल आहे. आपल्या उतार चढावामध्ये परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आपल्या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर आपलं सामर्थ्य आहे. आमेन. Hallelujah, thank you Jesus. Worship your name, O Lord. उठती लहरों में, डूबती नैया में, उठती लहरों में, डूबती नैया में, तू ही है मेरा कप्तान.
हुआ जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ तूने ही चंगा किया यहोवा शामोत मेरा जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ तूने ही चंगा किया यहोवा शामोत मेरा तू मेरा बल है प्रभु 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 तू सर्व बल है प्रभु मेरा जीवन तू ही प्रभु मेरा प्यार तू ही प्रभु खूबसूरती तू ही प्रभु मेरा सब कुछ तू ही प्रभु मेरा जीवन तू ही प्रभु मेरा प्यार तू ही प्रभु खूबसूरती तू ही प्रभु मेरा सब कुछ तू ही प्रभु तू मेरा बल है 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 प्रभु तू सर्व बल है प्रभु प्रीती, या सुंदर गाण्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. प्रियजनो, आणखीन एक गीत ऐकूया. तू मेरा शरण स्थान. हे सुंदर गीत आपण प्रभूची स्तुती करण्यासाठी गाऊया. तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु. तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु. आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से. मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ. उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है,
संकट में सामर्थ तू मेरा प्रभु, उद्धारक मेरा तू मेरी चंगाई है। संकट में सामर्थ तू मेरा प्रभु, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। तू मेरा चरवाहा मुझको चराएगा, मुझको संभालेगा मेरा प्रभु। तू मेरा चरवाहा मुझको चराएगा, मुझको संभालेगा मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ। या गीतामधून तुम्हाला आशीर्वाद मिळाला आहे ही आशा आहे. आता प्रभूचं वचन वाचूया. कल्याणहून सिस्टर सुलभा त्रिभुवन प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. यहोशुआ याचा पहिला अध्याय 1 ते 11 वचन आपण वाचू. कनान देश जिंकण्याची पूर्वतयारी. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशुआ ह्याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व ह्यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबानोन ह्यापासून महानद हरात पर्यंतचा हित्ती ह्यांचा सर्व देश व माळवतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्या जवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर.
म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. मग यहोशुआने लोकांच्या अंमलदारांना अशी आज्ञा केली की छावणीतून फिरून लोकांना असा हुकूम द्या की आपली भोजन सामग्री तयार करा, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी 3 दिवसांच्या आत तुम्हाला ही यार्देन ओलांडायची आहे. देवबाप वाचलेलं वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. सुलभताई, तुम्ही प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारी पण केलं, आपला वेळ दिलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 568 नंबरचं गीत गाऊया. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धे राहा स्थिर. आणि गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धे राहा स्थिर. पाहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जय कार करा, यश मिळते. सहाय्यकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगाते. सर्वदा असंख्य वैरी हल्ला करीती. बाण येती आम्हावरी, शूर पडती. जय जय कार करा, यश मिळते. सहाय्यकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगाती. तो वैरांचा सरदार, साच बलवान. पिस्त परी तारणार, कैवारी महा. जय जय कार करा, यश मिळते. सहाय्यकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगाती. सैनिकांनो कादबावे, झुंजा त्याजसी. शेवटास युद्ध न्यावे, मिळा ख्रिस्ताशी. जय जय कार करा, यश मिळते. सहाय्यकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगाती. आपण आपलं दान प्रभूला सादर करूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण तू आमच्यावर दया केलीस, कृपा केलीस. रोज आणि रोज तू आमची काळजी घेतोस. प्रभू, आजचा दिवस तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला दिला आहेस, त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. तुझ्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून प्रभू, आम्ही अत्यंत अल्प असं दान
आज तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वाद कर आणि या दानाचा उपयोग सुवार्थ प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाला आध्यात्मिक आशीर्वाद मिळण्यासाठी या सर्व दानाचा उपयोग करून घे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तुझ्या वचनाकडे आम्ही आज पाहत असताना प्रभू, त्या वचनाच्याद्वारे तू आमची भेट घे, आम्हाला आशीर्वाद कर, आम्हाला बोध कर. तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. आणि प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? दर रविवारी अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीद्वारे आपल्या सर्वांची भेट होते. त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो आणि खूप आनंद वाटतो. प्रभू त्याच्या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वादित करत आहे, हा माझा विश्वास आहे. आणि त्या प्रकारचे साक्ष मला नेहमी ऐकायला मिळते. यहोशुआचं पुस्तक याचा पहिला अध्याय 1 ते 11 ही वचनं आपल्यासाठी वाचण्यात आली. आजच्या भक्तीमध्ये सिस्टर सुलभा त्रिभुवन यांनी शास्त्रवाचन केलं. इंग्रजीमध्ये ब्रदर सतीश साळवे यांनी शास्त्रवाचन केलं आणि त्यांनासुद्धा मी अगदी उशिरा हे कळवलं, परंतु ताबडतोब काही तासातच त्यांनी हे शास्त्रवाचन केलं आणि आम्हाला पाठवलं. त्याबद्दल बंधू सतीश साळवे आणि सिस्टर सुलभा त्रिभुवन यांचा मी मनापासून आभारी आहे. शास्त्र वाचनाच्याद्वारे, गीतांच्याद्वारे या भक्तीमध्ये भाग घ्यावा अशी आपली इच्छा असेल तर जरूर आम्हाला कळवा आणि आम्हाला आवडेल तुम्ही जर या भक्तीमध्ये भाग घेतला तर. तर यहोशुआच्या या पुस्तकामध्ये अर्थातच हे पुस्तक यहोशुआने लिहिलेलं आहे, त्याचं नाव त्याला आहे. यहोशुआने काय काम केलेलं आहे, कशा प्रकारे वचनदत्त देश त्यांनी पादाक्रांत केलेला आहे, जिंकलेला आहे आणि त्या ठिकाणी इस्रायल लोक प्रस्थापित झालेले आहेत, या सर्व गोष्टी आपण पाहतो. परंतु कोण होता हा यहोशुआ, त्याच्याविषयी सुद्धा जाणून घेणं आवश्यक ठरेल. इंग्रजीमध्ये एका वेबसाईटवर मी ही माहिती पाहत होतो आणि त्या ठिकाणी यहोशुआची ओळख जोशुआ बेन नन अशा प्रकारे करण्यात आली. आणि बेनचा अर्थ काय याविषयी मला उत्सुकता होती. तर बेनचा अर्थ सन ऑफ नन, ननचा मुलगा यहोशुआ. आमचे जावई यांचं नाव गेर्शोम बेन राव आहे आणि बेन याचा अर्थ मुलगा, पुत्र असा आहे. यहोशुआ याचा अर्थ यहोशुआ वाचवतो, यहोशुआ तारण करतो असा आहे. परंतु आधी यहोशुआचं नाव होशे होतं. निर्गम पुस्तकाच्या 17व्या अध्यायामध्ये सर्वप्रथम आपण यहोशुआचा उल्लेख पाहतो आणि तो होशे नावाने आहे. होशे याचा अर्थ तारतो, परंतु मोशे त्याचं नाव बदलतो आणि यहोशुआ ठेवतो, याचा अर्थ यहोवा तारतो. आणि यहोशुआ हा प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. जुन्या करारामध्ये यहोशुआनं वचनदत्त देश पादाक्रांत केला, मिळवला आणि यहुदी लोकांना वचनदत्त देशामध्ये तो घेऊन गेला. प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा या जगामध्ये आला आणि त्यानं सैतानाबरोबरचं जे युद्ध आहे ते वधस्तंभावर तो खेळला. सैतानाला त्याने पराभूत केलं आणि सर्व जगासाठी तारणाचा मार्ग त्याने मोकळा केला. जे सर्व विश्वासणारे आहेत त्यांना सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाण्यासाठी, तारण प्राप्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या स्वतःच्या देहातून मार्ग तयार केला. तर अशा प्रकारे यहोशुआ आणि येशू याची तुलना आपण करू शकतो. खरं म्हणजे जुन्या करारामधील जे संदेष्टे आहेत, राजे आहेत, त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आम्हाला होतं. ज्यावेळेस आपण सखोल अभ्यास करतो त्यावेळेस हे सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताकडं
बोट दाखवत आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आम्हाला करून देत आहेत, याची जाणीव आम्हाला होते ज्यावेळेस आम्ही त्या प्रकारे अभ्यास करतो. मात्र एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की जुना करार हा छाया आहे. नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जुन्या कराराची पूर्तता झालेली आहे. त्यामुळे आम्ही जुन्या कराराला बांधील नाही. होय, जुना करार देवाचं वचन आहे, परंतु त्याची पूर्तता प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे नव्या करारामध्ये झाली. प्रभू येशू ख्रिस्तानं नियमशास्त्र पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आम्ही नियमशास्त्राच्या बंधनामध्ये नाही आहे, आम्ही मुक्त झालेलो आहोत. जुना करार आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन जातो, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आम्हाला करून देतो आणि म्हणून आमचा विश्वास हा प्रभू येशू ख्रिस्तावर आहे. जुन्या कराराचा उल्लेख आणि त्याचा उलगडा करत असताना हे प्रिन्सिपल, हे जे तत्व आहे ते आम्ही नेहमी लक्षात ठेवायला हवं. नाहीतर पुष्कळदा आमची गल्लत होते आणि आम्ही चुकीच्या शिक्षणामध्ये जातो, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याविषयी मी अधिक तुम्हाला सांगेन. तर पहिला उल्लेख यहोशुआचा जो आहे तो निर्गमाच्या 17व्या अध्यायामध्ये, ज्या ठिकाणी त्याने अमालेकींचा पराभव केलेला आहे. त्यामधून यहोशुआ हा लढवय्या आहे. इस्रायल लोकांच्या सैन्याचा तो प्रमुख झालेला आहे. इज अ कमांडर ऑफ द आर्मी ऑफ इस्रायल, हे आपण पाहतो. परंतु त्याच्यासमोर प्रचंड मोठं आव्हान होतं. हे सर्व गुलामगिरीमध्ये वाढलेले लोक आहेत. गुलामगिरीतून त्यांना देवाने अद्भुतरित्या बाहेर सोडवलेलं आहे. त्यांचा स्वतःचा काहीच पराक्रम नाही आहे, ते स्वतः युद्ध खेळलेले नाही आहेत. परंतु आता ह्या इस्रायल लोकांना घेऊन वचनदत्त देशामध्ये यहोशुआला जायचं आहे आणि त्याची तयारी अगदी सुरुवातीपासूनच कशा प्रकारे प्रभू करून घेत आहे यहोशुआच्या जीवनामध्ये, हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कोणती जबाबदारी देत असताना परमेश्वर त्या व्यक्तीची तयारी करत असतो. कदाचित आम्हाला स्पष्टरीतीने त्याविषयी समजत नाही, परंतु प्रत्येक सेवकाची तयारी देव करत असतो. आजकाल आम्ही पाहतो की काही लोक टीका करतात. थिओलॉजीचं शिक्षण घ्यायची गरज काय आहे, बायबल कॉलेजला जायची काय गरज आहे, प्रशिक्षणाची गरज काय आहे, पवित्र आत्मा मला मदत करेल. होय, पवित्र आत्मा मदत करेल, परंतु पवित्र आत्मा आमची तयारी आधीच करून घेतो. आणि यहोशुआच्या जीवनामधून आणि देवाच्या प्रत्येक सेवकाच्या जीवनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं. जे लोक सेमिनारीवर टीका करतात की कशाला 3 वर्ष 4 वर्ष सेमिनारीमध्ये घालवायचे, पवित्र आत्मा आम्हाला घरामध्ये शिकवू शकेल. होय, हे खरं आहे, परंतु आपण हे विसरतो. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर 3.5 वर्ष राहिले. इट वॉज समथिंग लाईक अ गुरुकुल आश्रम होता तो. प्रभूच्या पायाजवळ बसून हे 12 शिष्य शिक्षण घेत होते. आणि म्हणून प्रशिक्षणाला कधी आम्ही कमी लेखू नये. आजकाल आम्ही पुष्कळदा पाहतो की अचानक एखाद्या रात्री एक जण म्हणतो की देवाने मला दर्शन दिलेलं आहे, देवाने मला अभिषेक केलेला आहे, देवाने मला पाचारण केलेलं आहे आणि मी पाळक झालेलो आहे. एका रात्रीत पाळक होणारे असे काही लोक आपण पाहतो. स्वतःला कोणी अपॉसल, प्रॉफेट, प्रेषित काही आपल्याला स्वतःला जाहीर करायला लागलेत लोक. काही जण बिशप होतात एका रात्रीतून. कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण नाही, कुठल्या प्रकारचं त्यांना ट्रेनिंग नाही, तयारी नाही. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की सेवेसाठी देव तयारी करत असतो आणि देवाच्या अधीन राहून, देवाच्या सेवकांच्या अधीन राहून आम्हाला शिकायला हवं. आणि ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरा उल्लेख यहोशुआचा आपल्याला आढळतो की तो सिनाय पर्वताच्या पायथ्याशी एकटाच बसलेला आहे आणि मोशेची वाट पाहत आहे. मोशे सिनाय पर्वतावर गेलेला आहे, देवाबरोबर संभाषण करत आहे, देवाच्या सहभागितेमध्ये आहे. आणि खाली सर्व इस्रायल लोक अहरोनाच्या पुढारीपणाखाली त्यांनी सोन्याचं वासरू बनवलं आहे, ते मूर्तीपूजा करत आहेत आणि देवाविरुद्ध त्यांनी बंड केला आहे, देवाविरुद्ध ते पाप करत आहेत. परंतु यहोशुआ एकटा, कदाचित त्याच्याबरोबर कालेबसुद्धा असेल, परंतु यहोशुआचा उल्लेख आपल्याला आढळतो की तो त्या ठिकाणी त्या डोंगराच्या पायथ्याशी बसून मोशेची वाट पाहत आहे. तसं पुढारीपण त्याने यावेळेला सिद्ध केलं की तो गर्दीबरोबर जात नाही. ही इज नॉट जॉईनिंग द क्राऊड. तो स्वतःला अलिप्त ठेवतो. आणि देवाच्या सेवकाचं हे वैशिष्ट्य आहे. सर्व जग जे काही करत आहे त्याप्रमाणेच आम्ही करायची गरज नाही आहे. सर्वजण करतात, सर्व पुढारी करतात, सर्व ख्रिस्ती लोक करतात म्हणून मी सुद्धा ते करेन अशा प्रकारचे स्वभाव आम्ही सांगू शकत नाही. देव जर आम्हाला पाचारण करतो तर आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत, आम्ही स्वतःला अलिप्त ठेवतो, आम्ही पापावर विजय मिळवतो. या प्रकारचं आमचं जीवन आहे का, याविषयी विशेषतः सेवकांनी काळजी घेण्याची गरज आहे. तिसरा उल्लेख जो यहोशुआचा आढळतो तो गणनाच्या पुस्तकामध्ये, ज्यावेळेस मोशे
12 लोकांना कनान देश हेरण्यासाठी पाठवतो. आणि ते गाणं कदाचित आपल्याला माहीत आहे, 12 जण कनान हेरण्या गेले, 10 खोटे 2 खरे. यहोशुआ आणि कालेब 12 पैकी 10 जे होते त्यांनी सांगितले की हो, तो देश फार चांगला आहे, दुधाचे आणि मधाचे प्रवाह त्या ठिकाणी वाहत आहेत, सुंदर फळ आहेत, सर्व काय आहे, परंतु त्या ठिकाणी राक्षस राहतात आणि ते आम्हाला खाऊन टाकतील, आमचा पराभव होईल, अशा प्रकारे त्यांनी आधीच शरणागती पत्करली. परंतु यहोशुआ आणि कालेब यांनी सांगितलं, होय, तो देश दुधामधाने वाहत आहे, त्या ठिकाणी फार सुंदर फळ आहेत, परंतु देव तो देश आम्हाला देणार आहे, आम्ही तो देश जिंकणार आहे. त्यांना विश्वास प्रगट केला आणि म्हणून केवळ त्या दोघांनाच कनान देशामध्ये जाण्याची संधी देवाने दिली. यहोशुआच्या पुढारीपणाखाली इस्रायल लोकांनी कनान देशामध्ये प्रवेश केला आणि कनान देश जिंकून घेतला. हा इतिहास आपण बायबलमध्ये वाचतो. मोशेमध्ये आणि यहोशुआमध्ये जर कोणता फरक आपल्याला आढळतो तर तो हा आहे की मोशे हा पूर्णपणे एक आध्यात्मिक पुढारी होता. तो काही लढवय्या नव्हता. त्यानं यहुदी लोकांचं अत्यंत सुंदर रीतीनं पुढारीपण केलं, आध्यात्मिकरित्या त्यांना चालवलं. परंतु यहोशुआ आध्यात्मिक पुढारी होताच, परंतु त्याचबरोबर तो एक सुंदर लढवय्या होता. आणि आता गरज होती एका लढवय्याची. केवळ आध्यात्मिक पुढारी असून चालणार नव्हतं. पहा, परिस्थितीप्रमाणे देव आपल्या सेवकांना घडवतो आणि त्यांचा उपयोग करून घेतो. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की आता यहोशुआला वचनदत्त देशामध्ये जायचं आहे. हो, देव त्याच्याबरोबर आहे, देव त्याला मदत करणार आहे, परंतु त्यांना आता शस्त्र हाती घेऊन हल्ला करायचा आहे, शत्रूला जिंकायचं आहे आणि त्यासाठी एका फार मोठ्या लढवय्याची गरज होती आणि यहोशुआमध्ये देवानं ती पूर्ण केली. मंडळीच्या इतिहासामध्ये, देवाच्या लोकांच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे पुढारी देवानं तयार केले. कदाचित आजसुद्धा कोणत्या प्रकारच्या पुढाऱ्यांची गरज आम्हाला आहे त्या प्रकारे देव पुढारी तयार करत आहेत. आमच्या ख्रिस्ती समाजातील काही तरुण आहेत, काही प्रौढ व्यक्ती आहेत की ज्या राजकारणामध्ये आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये ख्रिस्ती लोकांनी जायला हवं, परंतु इतर राजकारण्यांप्रमाणे भ्रष्ट न होता त्यांनी खरे ख्रिस्ती या नात्यानं राजकारणामध्ये भाग घेऊन, सहभागी होऊन ख्रिस्ती लोकांसाठी त्यांनी पुढारी पण करायला पाहिजे. आमच्यासाठी आमचा आवाज उठवणारा, आमच्यासाठी भांडणारा असा एखादा नेता राजकारणामध्ये असावा, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून आपण त्या दृष्टीने सुद्धा विचार करायला पाहिजे की ख्रिस्ती नात्यानं या देशाच्या बांधणीमध्ये आमचा काय सहभाग आहे. पुष्कळदा आम्ही मतदान करण्यासाठी सुद्धा अनुत्सुक असतो. आम्ही सरकारला दोष देतो, तर आम्ही स्वतःची जबाबदारी पार पाडत नाही तर आम्हाला अधिकार आहे का सरकारला दोष देण्याचा? आम्ही सुद्धा मतदान करायला पाहिजे. जर प्रभू आम्हाला त्या प्रकारच्या सेवेसाठी पाचारण करत आहे तर आपण जरूर राजकारणामध्ये जावं आणि एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आपण त्या ठिकाणी करू शकतो, जे ख्रिस्ताच्या वचनाला धरून असेल, जे नीतिमत्तेला धरून असेल. अशा प्रकारचं राजकारण आज करण्याची गरज आहे. आपण बराचसा वेळ यहोशुआची पार्श्वभूमी पाहण्यात घालवला, परंतु प्रत्यक्ष आपण यहोशुआच्या पुस्तकामध्ये जो शास्त्रभाग वाचला त्यामध्ये आपण जाऊया आणि आज जो शास्त्रभाग आपण वाचला त्यापैकी कदाचित अर्धा भाग त्याच्यावरचं मनन आज आपण पूर्ण करू शकू असा माझा विश्वास आहे. जाऊया प्रभूच्या वचनामध्ये. यहोशुआचं पुस्तकाचा 1 अध्याय 1 वचन. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशुआ याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. आणि हा यहोशुआ कोण होता याविषयी आपण पाहिलं. तो अतिशय उत्तम लढवय्या होता आणि त्याच्यावर आता देवाने ही जबाबदारी सोपवलेली आहे की तुला आता पुढं जायचं आहे. परंतु हा जो काळ आहे तो स्थित्यंतराचा काळ आहे. मोशे माझा सेवक मृत्यू पावला आहे. या वाक्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. मोशे ज्याने इस्रायल लोकांना फारोच्या बंदिवासातून, मिस्राच्या बंदिवासातून बाहेर काढला आहे. 10 वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा मिस्र देशावर आल्या, त्यामधून देवानं आपलं अद्भुत सामर्थ्य प्रगट केलं. इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर पडले. त्यांच्यासमोर प्रचंड मोठं आव्हान होतं, ते म्हणजे लाल समुद्र.
तो ओलांडून त्यांना पलीकडे जायचं होतं. त्यांच्याकडे कोणती साधनं नव्हती. त्यावेळेस देवानं अद्भुत चमत्कार केला. समुद्र दुभागला आणि कोरड्या भूमीवर इस्रायल लोक पार गेले. हा सर्व इतिहास यहोशुआनं पाहिला होता. आणि असा हा प्रचंड सामर्थ्यवान असा हा नेता मोशे, ज्याच्याद्वारे 10 आज्ञा परमेश्वरानं इस्रायल लोकांना दिल्या. संपूर्ण जगासाठी या 10 आज्ञा त्याने दिल्या. अनेक चमत्कार मोशेच्याद्वारे देवाने केले होते. 6 लाख आणि त्यापेक्षा अधिक लोकांचं पुढारी पण मोशेनं अत्यंत खंबीररीतीनं, अतिशय प्रभावीपणे, अतिशय सुंदररीतीने केलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर आता यहोशुआच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खरं म्हणजे मृत्यूची बातमी ही किती दुःखदायक आहे, निराशाजनक आहे. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा देव त्याला सांगत आहे, मोशे मृत्यू पावला आहे, पण आता तुझ्यावर ही जबाबदारी आहे. आज अनेक मंडळांमध्ये, संस्थांमध्ये ही जी स्थित्यंतर आहे ते योग्य प्रकारे होत नाही हे आपल्याला पाहायला मिळतं. पहा, या ठिकाणी आपल्याला पवित्रशास्त्रामध्ये काय पाहायला मिळतं? मोशे हा फार मोठा पुढारी होता, फार चांगला पुढारी होता. परंतु आपल्या मृत्यूच्या अगोदरच त्यानं दुसरा चांगला पुढारी तयार केला होता, ज्याच्या खांद्यावर परमेश्वराने ही मोठी जबाबदारी सोपवली. आज आम्ही जे पुढारी आहोत, अशा प्रकारे आम्ही इतरांना तयार करत आहोत का, हा प्रश्न आहे. अनेक मंडळांमध्ये ही समस्या आहे. एक प्रकारची पोकळी निर्माण होते ज्यावेळेस एखाद्या मंडळीचे पाळक साहेब, कदाचित सिनियर पाळक असतील किंवा कोणतेही पाळक असतील, ज्यावेळेस ते एकतर त्यांचा मृत्यू होतो, ते रिटायर होतात, ते जातात, त्यावेळेस त्यांच्या जागी कोण, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि जर त्या सेवकाने, त्या पाळकानं योग्य प्रकारे दुसरी पिढी तयार केली नसेल तर त्या मंडळीसमोर प्रचंड आव्हान तयार होतं. आणि अनेक प्रकारचा भ्रष्टाचार आपल्याला अनेक मंडळांमध्ये, अनेक संस्थांमध्ये, सेमिनारीमध्ये पाहायला मिळतो. सेमिनारीमध्ये जेव्हा स्थित्यंतर होतं त्यावेळेस अनेक समस्या निर्माण होतात. हे चित्र आम्हाला आजूबाजूला आज दिसत आहे. पुष्कळ जे संस्थांचे पुढारी असतात, मंडळांचे पाळक असतात, त्यांना शेवटपर्यंत आपलं पद सोडण्याची इच्छा नसते आणि ते वेगळ्या प्रकारचं राजकारण खेळतात. अतिशय घाणेरडं राजकारण आज मंडळांमध्ये चालू आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि अतिशय दुःखाची गोष्ट आहे की एखादा ख्रिस्ती पाळक, एखादा ख्रिस्ती नेता हा आपला अधिकार सोडून दुसऱ्याला तयार करण्यासाठी का प्रयत्न करत नाही? आपल्या हातातच सत्ता राहावी शेवटपर्यंत, अशा प्रकारचे प्रयत्न अनेक पाळक, अनेक सेवक करतात. ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. आम्ही दुसऱ्यांना तयार करायला पाहिजे. अनेक तरुण आहेत की ज्यांना प्रभूच्या सेवेसाठी आपल्याला तयार करायला पाहिजे, त्यांना उत्तेजन द्यायला पाहिजे. मला खूप आनंद वाटतो की माझ्या जीवनामध्ये मी नेहमीच तरुणांना खूप उत्तेजन देतो. जे वरिष्ठ पाळक आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी नेहमीच मेंटॉरिंग करायला पाहिजे. त्यांनी शिष्य तयार करायला पाहिजे, त्यांनी सेवक तयार करायला पाहिजेत. आणि अशा प्रकारचं चित्र आपल्याला पुष्कळदा दिसत नाही. मला एक फार सुंदर उदाहरण UBSमध्ये आढळलं. ज्यावेळेस मी UBSमध्ये सेवा करत होतो, इनफॅक्ट जे प्रिन्सिपल होते डॉक्टर लीडरवेल, ज्यांनी मला अपॉइंटमेंट दिली होती, त्यांचं एक फार सुंदर उदाहरण माझ्यासमोर आहे. UBSमध्ये कोणताही प्रिन्सिपल हा 2 टर्म काम करू शकतो. 4 वर्षाचं एक टर्म आणि 4 वर्षाची दुसरी टर्म. त्यांची सेकंड टर्म म्हणजे 8 वर्ष पूर्ण होण्या अगोदरच 6 महिने आधीच त्यांनी राजीनामा दिला. ते म्हटले की आता मला दुसरीकडे जायला पाहिजे आणि नवीन तरुणांना मला संधी द्यायला पाहिजे. दुसऱ्याला संधी मिळावी म्हणून आपली टर्म पूर्ण न करताच त्यांनी हा कारभार, सेमिनारीचा कारभार दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवला आणि अतिशय आनंदानं ते त्या ठिकाणाहून गेले. आणि त्यांच्याविषयी आम्हाला खूप आदर आहे की अशा प्रकारे सत्तेला, खुर्चीला चिकटून न राहता, कुठल्या प्रकारचं राजकारण न खेळता त्यांनी अतिशय शांतपणे, अतिशय सुंदररीतीनं आपला जो अधिकार आहे तो दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवला. आज परिस्थिती वेगळी आहे. स्वतःचा अधिकार टिकवण्यासाठी, स्वतःचं पद टिकवण्यासाठी अनेक जण वेगळ्या प्रकारचं राजकारण खेळत, जगिक मार्ग चोखाळत आहेत. काही जण आपल्या संस्थेविरुद्ध, काही जण वेगळ्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कोर्टामध्ये जात आहेत, कोर्टामध्ये केस खेळत आहेत. स्वतःला अधिकार मिळावा, स्वतःला सत्ता मिळावी, यासाठी आज आम्ही जगिक मार्गाचा अवलंब करत आहोत. परमेश्वर यहोशुआला म्हणाला, मोशे माझा सेवक मृत्यू पावला आहे, तर आता उठ, तुझ्यावर मी जबाबदारी सोपवलेली आहे. अशा प्रकारचं चित्र आमच्या मंडळांमध्ये, आमच्या संस्थांमध्ये का दिसत नाही? मोशेनं आपल्या जीवनामध्ये आपली जबाबदारी ओळखली होती आणि त्याने यहोशुआसारखा एक सुंदर नेता तयार केला होता, ज्याच्यावर देवाने ही जबाबदारी सोपवली. आज आम्हा सर्वांसमोर हे आव्हान आहे की आम्ही दुसऱ्यांना तयार करत आहोत का? मोशेचा मृत्यू झाला आहे. एक प्रचंड प्रभावशाली
कॅरिस्मॅटिक असा नेता हा आज निघून गेला आहे आणि यहोशुआसमोर प्रचंड मोठं आव्हान आहे. एक तर हा सेवक मृत्यू पावला आहे, दुसरी गोष्ट आता त्याच्यासमोर प्रचंड मोठं आव्हान हे आहे की यार्देन नदी ओलांडून जायचं आहे आणि कनान देश आता त्याला मिळवायचा आहे, जिंकायचा आहे. यहोशुआने आपल्या जीवनामध्ये पाहिलं होतं की यहुदी लोक कसे आहेत, इस्रायल लोक कसे आहेत. ते मोशेला सुद्धा दगडमार करायला तयार झाले होते. अशा प्रकारच्या अत्यंत विद्रोही स्वभावाच्या लोकांचं पुढारी पण त्याला आता करायचं आहे. परंतु तो देवावर अवलंबून होता, त्याचा देवावर विश्वास होता आणि त्यानं ही जबाबदारी स्वीकारली. देवानं त्याला सांगितलं की आता उठ आणि जो देश मी इस्रायल लोकांना देत आहेत त्याच्यामध्ये या सर्व लोकांसहित तुला जायचं आहे. केवळ काही निवडक लोक घेऊन जायचं नाही, परंतु सर्व लोकांना घेऊन तुला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि ही जबाबदारी दिल्यानंतर देवानं पुढे काय सांगितलं? 3रं वचन, मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबानोन यापासून महानद फरातपर्यंतचा हेत्तियांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. फार प्रचंड मोठी जबाबदारी देवाने दिलेले, प्रचंड मोठं आव्हान यहोशुआसमोर होतं की त्याला या देशामध्ये जायचा. जो देश त्या काळामध्ये फार मोठा देश होता, त्या सर्व देशामध्ये आता इस्रायल लोकांना घेऊन त्याला जायचं आहे. परंतु देवाने एक गोष्ट सांगितली, ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते मी तुम्हाला दिले आहे. देवानं त्याचं काम आधीच केलं होतं, देवानं तो भाग आधीच मिळवला होता. आता यांना फक्त त्या ठिकाणी जायचं आहे आणि ते विश्वासाचं पाऊल त्यांना उचलायचं आहे. आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये हे खरं आहे की आम्हाला देवानं अनेक गोष्टी दिल्या आहेत, परंतु आम्हाला विश्वासानं पाऊल उचलण्याची गरज आहे. आमचा विश्वास पुष्कळदा कमी पडतो आणि त्यामुळं अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळत नाहीत. आता एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, इस्रायल लोकांसाठी अत्यंत प्रॅक्टिकल अशी गोष्ट आहे की त्यांना भूमी मिळवायची. त्या काळामध्ये त्याची गरज होती, परंतु आज याचं लागूकरण जर आम्हाला करायचं असेल तर आम्ही ते भूमीच्या बाबतीमध्ये नाही करू शकत. आम्ही असं म्हणू शकत नाही आता माझ्या चर्चकडं 10 गुंठे आहेत, मला आता 20 गुंठे करायचे आहेत. अशा प्रकारे हे आपल्याला लागू करता येत नाही. पहा, जुन्या कराचं लागूकरण करत असताना आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की याचं आध्यात्मिक लागूकरण कसं होईल. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याचं लागूकरण करायचं नाही. मला आता 5 गुंठे आहेत, मग अजून 10 गुंठे मिळेल, माझ्याकडे जर 2 कार आहेत तर मला 4 कार मिळतील. अशा प्रकारचं मार्गदर्शन या वचनातून आपण घेऊ शकत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं देवाचं राज्य काय असेल याची घोषणा केली. त्यानं तुम्हाला किती भूमी मिळेल, किती जागा मिळेल याविषयी सांगितलं नाही. आजकाल आमचे अनेक पुढारी, अनेक बिशप आणि अनेक नेते हे जागा, प्रॉपर्टी अधिक मिळवण्याच्या मागं लागलेले आहेत आणि त्यापैकी काही जण आज जेलमध्ये आहेत. कारण त्यांनी कदाचित याचा चुकीचा अर्थ लावला की मला अधिक भूमी कशी मिळेल, अधिक प्रॉपर्टी कशी कमावता येईल, अधिक या जगातील गोष्टी कशा मिळतील. जुना करार जरी आम्हाला जगिक गोष्टींविषयी सांगतो तरीसुद्धा नवा करार आमचं लक्ष आध्यात्मिक गोष्टीकडे वळवतो. आणि म्हणून जुन्या कराराचं उलगाडा करत असताना आपण कधी शब्दशः त्याचं लागूकरण करू शकत नाही. ते आम्हाला आध्यात्मिकतेकडे घेऊन जातं. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला अशा प्रकारचं पाचारण केलं आहे, माझ्या मागे ये, स्वतःचा वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे. प्रभू येशू ख्रिस्ताने कधी अभिवचन दिलं नाही मी तुला प्रॉपर्टी देईन, मी तुला गाड्या देईन, मी बंगला देईन, तुला जगातील संपत्ती देईल. अशा प्रकारचं अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने कुठेही दिलं नाही. अनेक सेवक, अनेक पाळक आणि अनेक सो कॉल्ड प्रॉफिट्स अशा प्रकारे लोकांना फसवत आहेत की तुम्ही देवावर विश्वास ठेवा म्हणजे देव तुम्हाला आशीर्वाद देईल, देव तुम्हाला हे देईल, देव तुम्हाला ते देईल. प्रभू येशू ख्रिस्ताचं पाचारण हे आहे की आम्ही स्वतःचा वधस्तंभ उचलून त्याच्या मागं जायचं आहे. अत्यंत क्लेशकारक अशा प्रकारचं हे आमचं पाचारण आहे. आम्हाला सर्व दुःखातून, त्रासातून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं जायचं आहे आणि ते पाचारण आम्हाला झालं आहे का याविषयी आम्ही विचार करायला हवा. परवा हॉस्पिटलमध्ये असताना एक प्रभूचे सेवक माझ्या पत्नीला भेटायला आले आणि त्यांनी मला हे सांगितलं की प्रभूकडे जे काही मागतो ते तो मला देतो. आणि त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या की ज्यामध्ये त्यांना कशाप्रकारे आर्थिकदृष्ट्या मदत झाली, त्यांना कशाप्रकारे चांगलं घर मिळालं याच्याविषयी साक्ष त्यांनी सांगितली. आणि मला खूप वाईट वाटलं. मी त्यांना हा प्रश्न केला, तुम्हाला जे हवं ते तुम्ही मागता
की तुम्ही देवाला हे सांगता, प्रभू तुझी इच्छा काय आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे आपण मागायला हवं, स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही. मला हे पाहिजे म्हणून देवा मला हे देणं आहे. देवा तुझी इच्छा काय आहे, माझ्या जीवनासाठी तुझी इच्छा काय आहे. आणि 5 सर्व महान सेवकांचं जीवन जर आपण पाहिलं तर त्यांनी देवासाठी प्रचंड त्याग केला हे आपल्याला पाहायला मिळतं. आजकालचे अनेक प्रॉफिट्स आम्हाला हे शिकवतात की तुम्ही येशूवर विश्वास ठेवा आणि देव तुम्हाला जगातील सर्व सुख मिळतील. जर सर्व सुख मिळायची त्यासाठी येशूकडे यायची गरज नाही. अदानी अंबानी हे भरपूर श्रीमंत आहेत, ते जिवंत देवावर विश्वास ठेवत नाहीत. केवळ येशू ख्रिस्त आहे जो आम्हाला सार्वकालिक जीवन देतो. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळते, आम्ही देवाचं मूल होतो. हा मोठा आध्यात्मिक फायदा, हा आध्यात्मिक लाभ, हा आध्यात्मिक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आहे. त्याच्याविषयी आम्हाला सांगायला हवं. आमची साक्ष ती असली पाहिजे. मला खूप वाईट वाटलं, एका मिशनरी संस्थेमध्ये काम करणारा हा अत्यंत वयस्कर सेवक तो ज्यावेळेस साक्ष देतो त्यावेळेस पैशाविषयी साक्ष देतो. त्याने आम्हाला हे सांगितलं नाही की किती आत्मे प्रभूकडे आले, किती लोक प्रभूमध्ये वाढले, याची साक्ष त्यांनी आम्हाला दिले नाही. आज आमची साक्ष काय आहे? प्रभूसाठी आम्ही काय केलेलं आहे, प्रभूसाठी आम्ही काय मिळवलेलं आहे. केवळ मला हे मिळालं, मला देवानं हे दिलं, अशा प्रकारची आमची साक्ष आहे का? मला नोकरी मिळाली, मला पैसा मिळाला, मला घर मिळालं, मला बंगला मिळाला, मला गाडी मिळाली, केवळ हीच आमची साक्ष आहे की प्रभूसाठी आम्ही लोकांना जिंकत आहे ही आमची साक्ष आहे? परमेश्वराने सांगितलं ज्या ठिकाणी तुझं पाऊल पडेल तो भाग मी तुला दिला आहे. आज ते अभिवचन आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्ण करायचं आहे. आमच्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत की जे अंधकारामध्ये आहेत, त्यांना त्या अंधकाराच्या सत्तेतून आम्हाला बाहेर काढायचं आहे. त्यासाठी आम्ही काय करत आहोत का? ख्रिसमसच्या वेळेला मी नेहमी आव्हान करतो, तुम्ही ख्रिसमस केवळ स्वतःपुरतं साजरा करू नका. जे मंडळीच्या बाहेर जे ख्रिस्ता विरहित आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना ख्रिस्त जन्माचा आनंद द्या की तुमच्यासाठी आज तारणारा जन्माला आहे. ही बातमी आज आम्हाला घोषित करायची. सांता क्लॉज या जगामध्ये कोणाचं तारण करण्यासाठी आला नाही. सांता क्लॉज केवळ करमणुकीसाठी आहे. आम्हाला सांता क्लॉजचं गौरव करायचं आहे. आम्हाला सांता क्लॉज जगाला द्यायचा नाही. आम्हाला देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगाला द्यायचा आहे. देवाने या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हे देवाचं अभिवचन आहे. त्याची घोषणा आम्हाला करायची. आम्हाला ही भूमी मिळवायची. आमचे चर्चेस किती वाढले, आमची बिल्डिंग किती वाढली, याच्याविषयी आम्हाला अभिमान बाळगण्याची गरज नाही. देवाच्या राज्यामध्ये लोक येत आहेत का, त्याविषयीचा अभिमान आपल्याला बाळगायला हवा. पुढे देवानं त्याला हे अभिवचन दिलं, तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. देवानं यहोशूआला प्रचंड मोठी जबाबदारी दिली, परंतु त्याचबरोबर देवानं फार मोठं अभिवचन दिलं, जसा मी मोशेबरोबर होतो तसाच मी तुझ्याबरोबर असेन. मी तुला सोडून जाणार नाही, तुला टाकणार नाही. अजून काय हवंय? माझ्या डिग्र्या, माझा पैसा, माझं घराणं, या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. माझ्याबरोबर देव आहे का हे महत्त्वाचं आहे. मी किती शिकलो, किती पदव्या मिळवल्या, परंतु जर देव माझ्याबरोबर नाही तर माझ्या सेवेला काहीच अर्थ नाही. देवानं यहोशूआला अभिवचन दिलं की मी सदैव तुझ्याबरोबर असेन. या सर्व सेवेमध्ये, या सर्व कार्यामध्ये जे प्रचंड मोठी जबाबदारी मी तुला दिली आहे, लक्षात ठेव की मी सदोदित तुझ्याबरोबर आहे. आणि प्रत्येक सेवकानं हे लक्षात ठेवायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही सेवा करतो त्यावेळेस माझी मंडळी, माझे लोक कोण माझ्याबरोबर, यापेक्षाही देव माझ्याबरोबर आहे का, देवाबरोबर मी चालत आहे का, देवाची आज्ञा मी पाळत आहे का, देवाला मी अधीन आहे का, हा विचार प्रत्येक सेवकानं करायला हवा. आज अनेक सेवक ज्यावेळेस मोठे होतात त्यावेळेस आपलं चर्च, आपली प्रॉपर्टी, आपला अधिकार याच्यावर जास्त ते विश्वास ठेवायला लागतात. आणि त्याच्यामुळे चर्चमध्ये राजकारण येतं. अधिकार मिळवण्यासाठी वेगळ्या मार्गाचा उपयोग केला जातो आणि अतिशय दुःखाचं आहे. आम्ही देवावर अवलंबून राहायला शिकायला हवं. कदाचित हे वचन मी अनेकदा सांगितलं आहे. मी कधी थकत नाही वचन सांगत असताना. आपल्या सर्वांच्या परिचयाच असेल. मत्तई शुभवर्तमानाचा 28वा अध्याय आणि शेवटल्या वचनांमध्ये 19व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. आणि पहा,
युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना प्रचंड मोठं कार्य सोपवलं. संपूर्ण जगातील लोकांना शिष्य करा. प्रभू येशू ख्रिस्तानं हे सांगितलं नाही की चर्चेस बांधा, प्रॉपर्टी मिळवा, संपत्ती कमवा, अशा प्रकारचं पाचारण प्रभू येशू ख्रिस्त करत नाही. आज अनेक सेवकांच्या जीवनामध्ये तशा प्रकारचं पाचारण आहे की अधिक मला कसं मिळेल. प्रभू येशू ख्रिस्ताने हे सांगितलं, सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. केवळ सुवार्थ सांगून चालणार नाही, त्यांना शिष्य करायचं आहे. सर्व काही आज्ञा पाळाव्यास त्यांना शिकवा, बाप्तिस्मा द्या आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. आज मंडळीला हे पाचारण आहे की लोकांना शिष्य करायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्य करून त्यांना मंडळीमध्ये आणायचं आहे. केवळ कार्यक्रम करून इव्हेंट करून चालणार नाही. आज मोठमोठे इव्हेंट अनेक मंडळांमध्ये होतात. आम्ही स्वतःची करमणूक करून घेत आहोत. सुद्धा आम्ही शिष्य करत आहोत का? मंडळ आज खरोखर वाढत आहेत का? अनेक मंडळ अतिशय अभिमानाने सांगतात, आमची मंडळी 100 वर्ष जुनी आहे, आमची मंडळी 150 वर्ष जुनी आहे. तुम्ही शिष्य किती बनवलेत? किती अधिक मंडळं सुरू केल्यात? तुम्ही प्रदेश प्रादाक्रांत करत आहात का आध्यात्मिकरित्या? अधिकाधिक लोकांना अंधकारातून बाहेर आणून ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आणून अशा प्रकारे तुम्ही आपली भूमी वाढवत आहात का? आध्यात्मिकरित्या तुमची प्रगती होत आहे का? हा प्रश्न आहे. आमची मंडळी किती जुनी आहे, आमच्या मंडळीमध्ये दान किती जमा होतं, या सर्व गोष्टींना काहीच अर्थ नाही. आमची मंडळी शिष्य बनवत आहे का आणि त्या शिष्यांमध्ये वाढ होत आहे का? हा प्रश्न आहे. देवाचं अभिवचन जे त्याने यहोशूआला दिलं की पहा मी सदोदित तुम्हाबरोबर आहे, तेच अभिवचन शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने केलं, पहा मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. आज प्रभू आमच्या बरोबर आहे, पण आम्ही आपलं कार्य करत आहोत का? आम्ही आपली जबाबदारी पूर्ण करत आहोत का? प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी हे आव्हान आहे की आम्हाला शिष्य करायचे आहेत, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासाठी आत्मे जिंकायचे आहेत. ते मी करत आहे का? हा प्रश्न मला स्वतःला विचारायला पाहिजे. देव आम्हा सर्वांचं सहाय्य करो, त्याची कृपा आम्हाला पुरवो आणि प्रभूसाठी अनेक लोकांना जिंकण्यासाठी देव आम्हाला मदत करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनाचं मनन करण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरवलीस, आशीर्वाद दिलास. प्रभू, या वचनाच्याद्वारे तू आमची भेट घेतली आहेस, आमच्याशी बोलला आहेस, हा आमचा विश्वास आहे. प्रभू, यहोशूआप्रमाणे तू आम्हा सर्वांना पाचारण करत आहेस की आम्ही तुझी सेवा करावी, आम्ही तुझ्यासाठी सैनिक व्हावं आणि अंधकाराच्या सत्तेमध्ये असलेल्यांना आम्ही सोडवावं, मुक्त करावं, ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आणावं. यासाठी तू आम्हा सर्वांना बोलवलेलं आहेस. प्रभू, या नवीन वर्षामध्ये कमीत कमी एका व्यक्तीला आम्ही तुझ्याकडे आणावं, अनेकांना तुझी सुवार्ता आम्ही सांगावी. यासाठी आम्हा प्रत्येकांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. प्रभू, आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, त्या सर्वांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची काळजी घे, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर आणि त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त इतरांना प्रगट व्हावा अशा प्रकारचा अनुग्रह तू त्यांच्या जीवनामध्ये तू त्यांना दे. येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हाला सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव, आम्हाला निरोगी ठेव. तुझी सेवा करण्यासाठी प्रभू प्रत्येक दिवसाचा उपयोग आम्ही करावा म्हणून आमचं सहाय्य कर. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतो आहे. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे प्रभू भजनाची. प्रभूच्या मेजामध्ये सामील होऊया मनाच्या पूर्ण तयारीनिशी. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो.
तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे, की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे.
माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा,
म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. काय प्रियजन हो, आजची उपासना आवडली? प्रभूने आशीर्वाद दिला? हा आशीर्वाद तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना देणार ना? उपासनेची लिंक त्यांना पाठवताय ना? आणि तुमचे अभिप्राय कळवा. त्यातून आम्हाला प्रभूची सेवा करण्यासाठी उत्तेजन मिळतं, इतरांना उत्तेजन मिळतं. चला, आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.